विनायकं गुरुन्नोमि साखरे नाम विश्रुतं ईशानचरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। जागृत के पदार्थन का परस्पर कार्य कारण भाव नहीं। अरे नाही पाठ प्रकृतीचं कार्य कारण भाव चालला विषय। काल झालं तो विषय पूर्ण नाही झाला। इस रीति से जागृत के पदार्थ ते बी नाही झालं रे। प्रकृतीचं प्रकृती विकृती सांख्य मताचा विचार चालला ना। मागचा विचार घेतला तो इथपर्यंत झाला। हा त्याच्या खाली वर माझी बॅटरी मी वाचलं का बरं वाच तुम्ही वाचला असेल। जागृत के पदार्थन का परस्पर कार्य कारण भाव नहीं। यद्यपि स्वप्न ते जागे पुरुष को ऐसी प्रत्यभिज्ञा होवे है जो पूर्व पदार्थ थे वे ही ये पदार्थ है। या ते जागृत के पदार्थन का ज्ञान के समकाल उत्पत्ति नाश नहीं होवे है किंतु ज्ञान से प्रथम विद्यमान होवे है और ज्ञान नाशते अनंतर भी रहे है। तथापि जैसे स्वप्न के पदार्थ 30 क्षण में उत्पन्न होवे है और ऐसे प्रतीत होवे है मेरे जन्म से भी प्रथम उपजे ये पर्वत समुद्रादिक है तहा तत्काल उपजे पदार्थन में बहुकाल स्थिरता की भ्रांति होवे है। याते ज्या अविद्या ने मिथ्या पर्वत समुद्रादिक उपजाए है किसी अविद्या से बहुत काल स्थिरता और स्थिरता की प्रतीति अनिर्वचनीय उपजे है तैसे जागृत के पदार्थन विषय भी अनेक दिन स्थिरता है नहीं किंतु अविद्या बल से मिथ्या स्थिरता भी पदार्थन के साथी उपजी के प्रतीत होवे है। हे अगोदर एक मुद्दा लक्षात ठेव। अविद्याचं अघटित कर्तव्य जीवाच्या ठिकाणी अवस्थेचा विचार केला तर त्याला वेदांत कळेल, त्याला ब्रह्मांड होईल। हे याच्याकरता तुम्हाला जवळ विचारणं ठेवला। आता जशी स्वप्नावस्था आहे तशी जागृत अवस्था आहे, ते स्वप्नच आहे। याला अगोदर माऊलीचं प्रमाण आम्ही नेहमी देतो। ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्न केलं जाईल। आणि दुसरं याला अनुसरून दुसरं प्रमाण की अविद्याचा निदा स्वप्नाचा धंदा, त्याच्यानंतर आपल्या ज्ञानासाठी नसता ठेवला कीर्ती। हे अविद्याचे कार्य स्वप्न आहे, पण याच्यात थोडंसं विचार सूक्ष्म आहे। प्रतिभिज्ञा ही तिथं आलं आहे। प्रतिभिज्ञा म्हणजे तोच हा पदार्थ आहे। मग त्यात तो हा म्हणत देश काल आला आहे आणि तो पदार्थ पण याच्यावर सत्यता येते ना, असं त्यांचं म्हणणं आहे। पण तिथंच सांगितलं त्यांनी, अरे बाबा स्वप्नामध्ये सुद्धा प्रतिभिज्ञा होती तुला। बहुकाल पदार्थाची प्रतिती तिथले पदार्थ स्वप्नातले जे आहेत ना त्याची सुद्धा प्रतिभिज्ञा होते, तोच आहे असं वाटतंय का की अविद्याचा परिणाम आहे। स्वप्नामध्ये देशकाल आहे, दीर्घकाल आहे वाटतं। स्वप्नामध्ये हिमालय पर्वत, स्वप्नामध्ये सूर्य, स्वप्नामध्ये अनेक काही समुद्र आदी त्याचे तुम्हाला प्रतिभिज्ञा वाटतं, हा भ्रम आहे। त्याचा दीर्घकाल होता, हा भ्रम आहे। म्हणजे या दीर्घकाल या शब्दाचा अर्थ कितीतरी दिवसाचा। आता जेव्हा तुम्ही बघा थोडा विचार जर केला, परमार्थाचा विचार नाही केला तरी तुमच्या आधी पदार्थ किती वर्षाचे वाटते। आता हे वडाचे झाडं कधीचे आहेत आणि ते म्हणते आता भासतात। शास्त्राच्या दृष्टीनं आता ही पदार्थ आत्ता भासला आहे आणि तो पदार्थ तुम्हाला किती काळाचा वाटतो वड, पण ते वड तुम्हाला किती काळाचा वाटतो, हा भ्रम आहे। म्हणजे कारण अविद्याचा एक असा परिणाम आहे ते तुम्हाला स्थायीपणाचा भ्रमच आणून टाकते। अविद्याचा अशी शक्ती आहे तुम्हाला दीर्घकाल वाटून दाखवते आणि ते पदार्थ सत्य आहे असं दाखवतो, पण सगळं अविद्याचं आहे। आणि जसं स्वप्न आहे तशीच जागृती पण आहे। जागृत नाही ते स्वप्न आहे। वराड नव्हे स्वप्न गे माये, ते मी वराड आली वरण नाही, कोण तो नवरा कोण ते नवरे हे असं मला सांगा।
तर ते म्हणते शेवटला मावलं ते वराणं नव्हे, वराणं ही सगळा पसारा. हा वराणं नव्हे, कोण नवरी कोण नवरा, त्यांनी एकच सांगितलं, वराणं नव्हे स्वप्न की माय. आता हे प्रमाण सगळे झाले. आता प्रक्रिया आणि अनुभव करायचा आहे. प्रक्रिया म्हणजे आता ही तर तुम्ही वाचता, ही प्रक्रिया झाली. अविद्याने ही जागृती वाटते, ते जागृती म्हणणंसुद्धा ते भ्रमणच दाखवते. जागृती म्हणणंसुद्धा भ्रमच आहे, ते स्वप्नच आहे. का की पहिली जागृती सुषुप्तीनंतर दुसरी जागृती आहे. मग पहिली जागृती आहे ते दुसरे स्वप्न आणि सुषुप्तीनंतर दुसरी जागृती येते. मग कालचं पदार्थ तेव्हा आता पदार्थ उद्या सकाळी वाटतं. आता ही बॅटरी आता वाटते आणि दुसऱ्या चीज खरी वाटते. नाही, हेच दीर्घकाळाचा भ्रम. ही आता पण एवढीच आहे, पुन्हा नाही. पण ती अविद्याची एक अशी शक्ती आहे, तुम्हाला काळाच्या भ्रमात आणून टाकलं, तुम्हाला रूपाच्या भ्रमात आणून टाकलं, तुम्हाला गुणाच्या भ्रमात आणून टाकलं. पण हे सगळं अविद्यामुळे. पण याच्यामध्ये आणखी थोडा विषय असा घ्या की पदार्थ तुम्हाला पाहता क्षणी नाही. हो, पाहता क्षणी पदार्थ नाही, पण तुम्हाला अविद्याने दीर्घकाळाच्या भ्रांतीत आणून टाकलं, तुम्हाला रूपाच्या भ्रांतीत आणून टाकलं, तुम्हाला गुणाच्या भ्रांतीत आणून टाकलं. हे अविद्याचं मोठं छापटेपण आहे. म्हणून हे स्वप्न आणि जागृती सारखीच आहे. स्वप्नातल्या पदार्थाला देशकाल नाही आणि जागृतीतल्या पदार्थाला सुद्धा देशकाल नाही. का देशकाल नाही? अविद्याचं कार्य म्हणून. कशावर ना आहे ना, माऊली म्हणते, तुकोबाराय म्हणते, ये रे ते माईक दुःखाचे जणीचे. माईक कार्य असणार ते अनिर्वचनीय असतं. जागृती ही अनिर्वचनीय आहे. ज्याला जागृती अनिर्वचनीय ठरली त्याचं सगळं जीवनमुक्ती पदरात त्याच्या बिनचूक पडली, त्याला स्वरूप अनुभव बिनचूक आला. ही स्वप्न आहे झालं. आणि स्वप्न म्हटल्यानंतर नेहमी माऊलीचा अभंग आम्ही म्हणतो, निदान आमच्या मनाला सावध राहण्याकरता. कोणाचे गणगौतन, कोणाचे मायबाप, याच्यावर गुरुंनी सांगावा की आत्मा जन्मवरून राहते आणि जीव सिद्ध नाही. मग कोणाचे मायबाप आहेत? जीव सिद्ध नाही. का? अंतकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्म इंद्रिय पंचक, प्राण पंचक, विषय पंचक, हे सगळं अनात्माचा व्यवहार. तुम्ही कुठे? अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे पंचमहाभूत सात्विक भागाचे अंतकरण पंचक आहे. आणि ज्ञानेंद्रिय पंचक, पंचमहाभूत सात्विक भागाचं, प्राण पंचक आणि कर्म इंद्रिय पंचक हे राजस भागाचे आहेत. आणि विषय पंचक हे तमगुणाचं आहे. मग हे पंचमहाभूताचं सगळी सृष्टी आहे, त्याच्यात जीव कुठे आहे? नाही. आता जीव नसल्यामुळे आत्मा तर जीव मरून राहायचं आहे. आता हे कडे अनुभव करा. आता अनुभव करायचा तुम्हाला. आता तुम्ही आहे का नाही, तुमच्या स्वरूपाला ओळखलं नाही, तुमच्या स्वरूपाला ओळखत नाही आणि तुमच्या स्वरूपाची ओळख नसल्यामुळे ती अविद्यारूपी झोप आहे. अज्ञानाचा निधा, घोरचा बदबदा, अज्ञानरूपी निद्रेमुळे माणूस बदबदा घोरतो. म्हणजे नेहमी प्रपंचाच्या विचारात बोंबलत राहतो. अनंत वाचाळ बरं ही घोर नाही विचाराच्या दृष्टीनं. आणि किती घोरतो आता त्याला विषय नाही मला सांगायचा, त्याचं आयुष्य फुकट जाते. पण हे सगळं भ्रम आहे. का? की नेहमी लक्षात ठेवा पाठ्यवाक्ता विषय, मोक्ष आणि अविद्या कार्य, हे कार्यान्वय आहे. हे कार्यान्वय आहे. सुख दुःख होतं म्हणून तुम्हाला अज्ञान म्हणायचं आहे आणि तुम्ही अखंड आनंदात प्राप्त झाला म्हणून तुमचं अविद्या निवृत्त झाली आणि तुम्हाला स्वरूप अनुभव आला म्हणून त्या कार्यावरून तुम्ही अनादि अनंत आहे असं कळणं हे मोक्ष आहे. अनादि अनंत आहे असं कळणं, मी अनादि अनंत आहे म्हणजे मला जन्ममरण नाही आणि अनंत म्हणजे देश काल पदार्थ रहित आहे मी, असे ज्याची वृत्ती तुमच्याला मोक्ष म्हणावा. आणि ती अशी अनुभूती वृत्तीला आली म्हणजे मग साध्यानंद म्हणायचा. त्याला काय म्हणायचं? साध्यानंद. म्हणजे कळल्यावर ते नाहीच होत नाही. म्हणून तर परमार्थामध्ये बिनचूक समजुतीची एक खून न बदलणे. जर परमार्थ तुम्हाला प्राप्त झाला तर संशयरहित राहणं, हेच देवाचे दर्शन, सदा राही समाधान.
संशयरहित मोक्ष स्वरूप आहे. मग शास्त्रीय संस्कार हे नको मला बाकीचा विषय सांगायचा. म्हणून अनादी कार्य अनुमय मी मुक्त झालो असं म्हणलं की तुमचं काम झालं आणि याच्यावरून तुम्हाला स्वरूप अनुभव आला हे कार्य अनुमय आहे. आणि सुखदुःख होतं आहे, मी सुखदुःख आहे, मला जन्ममरण आहे, हे आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अज्ञानी आहे असं कार्य आहे. वास्तविक साधूंच्या दृष्टीने अज्ञान नाही, साधूंच्या दृष्टीने सगळे देव परमात्मा रूप जनधन अवघा जनार्दन आहे त्यांच्या दृष्टीने. परंतु तुम्हाला दीर्घकाळाचा भ्रम आहे. पण हे सगळं माझी काय, हे सगळं अविद्याचं कार्य आहे. आणि अविद्या म्हणजे नसलेली स्वीकारली. आणि ती काय, ते अविद्याचं कार्य ज्ञान, आणि ज्ञानाचा विषय एकदम असतो, एकदम प्रत्येला असतो. म्हणून आता याच्यामध्ये तुम्ही अनुभव करा थोडसा म्हणजे कळेल. तुम्ही अनुभव करा म्हणजे कळेल. कसा तो मनाचे अनेक पदार्थाचा आकारचं मन होते का नाही, थोडं घ्या लक्षात. विचाराचा विषय मन अनेक पदार्थाच्या म्हणून राज्यामध्ये पदार्थ निर्माण होतात. आता ते पदार्थ ज्ञान आयुष्य किती आहे, दुसरा संकल्प होत तर लक्षात ठेवा. एक संकल्पामध्ये पदार्थ ज्ञानाची वृत्ती तयार झाली आणि दुसरा संकल्प आल्यावर पहिलं राहिलं का. मग आता हे तुम्हाला मी आज 6 महिन्यापासून याचा विचार करत आहे, हे अविद्येने दाखवलं आहे. दीर्घकाळाचा भ्रम आहे. पण ते पदार्थ त्या वेळेसचे सुखदुःख सगळं गेलं, पण हे कळतच नाही. हे अविद्या तुम्हाला ज्ञानी अशी तरी पंच घेऊन जिंके. ज्ञानी म्हणजे मी परमात्मा करत आहे, मला ब्रह्म आहे असं म्हणणाऱ्याला तिनं तर हेच मानले. याला गुरुजी उदाहरण देत होते आमचे की मांजर जेवण उंदरावर झडप घालते, मेलेलं उंदरावर झडप घालत नाही. तसं न कळणं ही कळणं वाटतं, हेचं नाव अविद्या. न कळणं वाटलं की अविद्या, न कळणं वाटलं की अविद्या. याला अनुभव कसा करायचा. स्वप्न खरं वाटतं आहे म्हणून न कळणं वाटायला लागलं आहे. स्वप्न खरं वाटतं आहे खोटं वाटतं आहे. तसं जग खरं आहे का खोटं आहे. तुम्हाला जग खरं वाटतं म्हणून अज्ञानी म्हणायचं. आणि जग सिद्ध नाही. साधू म्हणते जन नव्हे अवघा जनार्दन. साधू म्हणता भाऊ ही जन नाही, ही जनार्दन आहे परमात्मा. पण परमात्मा न कळल्यामुळे तुलाही तोच परमात्मा अन्य रूपाने वाटायला लागला. अन्य रूपात म्हणायचं झालं तर अज्ञानामुळे तेच परमात्मा तुम्हाला भ्रमाने वेगळं वाटतो झालं. वास्तव तसं नाही काय. म्हणून अज्ञानामुळे अविज्ञानाच्या झोपेमुळे ते तुम्हाला दीर्घकाळाचा भ्रम. पण दीर्घकाळाचा भ्रम नाही, पदार्थ नाही, हे फक्त एक अविद्याचं कार्य आहे. आणि अविद्या कळत नाही, भ्रम कळत नाही. भ्रम कळलं की हे काही स्वप्न नाही झालं. आणि हे कसं जवळ करा. मी साक्षी चेतन असं वाटतच नाही, मी वासुदेव असं वाटत नाही. आहे एरवी होई जे तोच आहे, परी काय केली बुद्धी त्याची ना. अरे एरवी जर पाहिलं तर तू तेच आहे. फक्त व्यवहारिक बुद्धी बाजूला ठेव म्हणजे तुला हे कळेल. व्यवहारिक बुद्धी बाजूला ठेव म्हणजे हे कळेल. म्हणून आता जागृती जी आहे ती जागृत नाही, ती स्वप्न आहे. स्वप्नाला दीर्घकाळाचं भ्रम अविद्याने दाखवतो. पदार्थाचं सत्यपण अविद्याने दाखवतो. याला एकच विषय, पाठीमागचा जर विषय घेतला तर ते तुम्हाला जिवंत मुलगा त्याने सांगितलं मेल आहे, आणि ज्याचा मेल आहे त्याला सांगितलं जिवंत. मग ही दोन्ही मनाच्या शीर्ष आहेत का नाही. तसंही एक मनोमयच अविद्या आहे. बघ अविद्या कशाला म्हणायचे. अविद्या म्हणजे कल्पना अविद्या. त्याने झाला कल्पनाच अविद्या आहे. कल्पना अविद्या म्हणजे असं आहे, मी असं आहे, मी असा नाही, त्याला काय म्हणतात कल्पना. कल्पना हीच अविद्या. आता कल्पना ही साक्षी चैतन्याची आहे का जीवाची आहे. तर कल्पना जीवाची नाही आणि साक्षाश्रित नाही. मी सुखी दुःख म्हणल्यावर कल्पना साधून स्वीकारली. पण ज्या काली तुम्ही म्हणतात त्या काली एक विषय जरा लक्षात घ्या, चांगला विषय लक्षात घ्या. माणूस विहिरीच्या काठाला आहे तेव्हा माणूस नदीच्या काठाला आहे. नदी घो वाहत आहे आणि त्याच्यात असं पडलं आणि ती पृथ्वी म्हणलं वाहायला लागलो, मी वाहायला लागलो, मी बुडालो. मग आता मी बुडालो म्हणलेला बुडालेला माणूस म्हणतो का मी बुडालो नाही आहे ना. पण बुडाल्याचा भ्रम आहे का नाही. मी बुडालो
बुडावलं म्हणणाऱ्याला त्याला बोलता येत नाही, आणि जे बोलतो त्याला बुडावल्याचा भ्रम आहे. आता हे झालं उदाहरण. तसं का मी सुखी, मी दुःखी, मी जन्मरमान, मी स्त्री पुरुष, मी शहाणा वेडा, मीला सोडून सांगणं हे काय ते? हे मी साक्षी चेतन नाही तर तू, पण हे मीला सोडून सांग ना. मी बुडावलं, मीला सोडून म्हणून मी बुडावलो. मी मूर्ख म्हणणं मी पण नको घेऊन मग सांग व्यवहार कसा आहे. मग मी सामान्य चैतन्य व्यापक आहे, आणि ते सामान्य चैतन्य ज्ञान रूप आणि सुखरूप तुला कळलं की तू सुख स्वरूप आहे. हे स्वप्न नाही, हे तुला सुखाचा प्रयत्न अज्ञान आहे, ज्ञानाचा प्रयत्न अज्ञान आहे. जोपर्यंत तुझ्या स्वरूपाचं ओळख नाही तोपर्यंत कर्तव्य चालू राहणार आहे. आणि हे शास्त्राच्या दृष्टीनं स्वप्न आहे, आणि हे अविद्या तुम्हाला दीर्घकाळाचा भ्रम दाखवते. कसा दीर्घकाळाचा भ्रम? अरे काय रे, ते विचार करत नाही. जोपर्यंत तुम्हाला वयाचं ज्ञान तोपर्यंत काळाची भ्रांती. का? तुम्ही आत्मस्वरूप आहेत ना, पण कोणी 25 वर्षे, कोणी 50 वर्षे, कोणी 100 वर्षे, हीच काळाचा भ्रम, आणि हे अविज्ञान टाकलं आहे तुम्हाला. तुम्ही सच्चिदानंद रूप परमात्मा अनादि अनंत आहेत. तुम्ही ज्ञान तुका म्हणे आहात तो स्वयंपर ब्रह्म. तुम्ही स्वतः ब्रह्मरूप आहे. ब्रह्मच्या ठिकाणी उत्पत्ती नाश नाही, हा सिद्धांत आहे. पण तुम्हाला काय वाटतं ऐका नाही, काय वाटतं? आयुष्य सांगतात काळाचा भ्रांती आली, माझा देह वाटतो, पदार्थाची भ्रांती आली. पदार्थाची भ्रांती, देहबुद्धी म्हणजे पदार्थ भ्रांती, आणि आयुष्याची मर्यादा म्हणजे काळाची भ्रांती. आणि ही दोन्ही अविद्या दाखवते. आणि अविद्या ज्या वेळेस स्फूर्ती नाहीशी होईल, संकल्प नाहीसा होईल, तेव्हा अविद्या नाहीशी. आणि संकल्प नाहीसा होणं म्हणजे अभाव होणं नाही, समजूत बदलणं. मी एक द्या कोणीतरी आहे तर तसं नाही. तुकाराम सांग मी तो वासुदेव तत्व होता, केव्हा मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्याला झाली त्याच्या अविद्या निवृत्त झाली, त्याच्या खाली पदार्थ भ्रांती निवृत्ती झाली, काळाची भ्रांती निवृत्ती झाली, देशाची भ्रांती निवृत्ती झाली. देश म्हणजे मी कुठला तरी आहे, काळ म्हणजे इतका आयुष्याचा आहे, आणि मी काळा गोर हे पदार्थ आहे. हे तिन्ही तिथं नाही शकतात. म्हणून अज्ञान हे तर कुठं राहतं आहे? तर सामान्य चैतन्याच्या स्थितीत राहतं आहे. सामान्य चैतन्याच्या स्थिती बनण्यापेक्षा अविद्या किंवा अज्ञान उपाधी चैतन्य जे साक्षी चैतन्य आहे, त्या साक्षी चैतन्याच्या असेल अज्ञान राहते. अज्ञान या शब्दाचा अर्थ गुरूंच्या भाषामध्ये स्वची अनोळख, स्वची अनोळख, आणि ते स्वची अनोळख हे अज्ञान, अज्ञानाची झोप आहे. आणि अज्ञानाची झोपीमुळे हे सगळे तुम्हाला नैतिक पदार्थ अविद्येने दाखवले. काय दाखवलं? तू जेवढं संकल्प कर त्याच्या पलीकडे. याच्यापेक्षा तुकोबारांच्या भाषेत सांगा, माऊलीच्या अनंत ब्रह्मांड उदरी, हे अनंत सृष्टी आहेत. आणि म्हणून हे अनंत सृष्टी आहेत, हे अविद्याचं कार्य आहे. अविद्या म्हणजे न कळलं, न म्हणजे तुझ्या स्वरूपाची अनोळखपणा. स्वरूपाची अनोळख हेच अज्ञान आहे, हेच अविद्या आहे. आणि हे अविद्याने तुम्हाला दीर्घकाळाच्या काळात आणून टाकलं. किती वर्षाचा काळ? हे काळाची भ्रांती, काळा गोरा धर्माची भ्रांती, लंबाटोका शरीराच्या पदार्थाची भ्रांती, हे सगळे अविद्याचं कार्य आहे. आणि अविद्याच्या कार्याला देशकाळ नसतं. म्हणून पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान युगपत आहे. युगपदार्थ असतात तो अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे स्वरूपाने घराने ज्ञानाने वाद. दुःख हे तुम्हाला स्वरूपाने कळतं आहे, पण विचारांची सिद्ध होत नाही. कारण सुख दुःख धर्म अंतःकरणाचे आहे. अंतःकरण भ्रांतिरूप आहे. अंतःकरण भ्रांतिरूप असल्यानंतर त्याच्या धर्म भ्रांतिरूप आहे. पण हे तुम्हाला खरं वाटायचं ना अविद्या आहे ना. पण तसं नाही. जागृतीचेच स्वप्न आहे, जागृती नाही. जागृती का म्हणायचं तर ते जागृतीमध्ये तुम्हाला काळाचा भ्रम, किती काळाचा. पण स्वप्नामध्ये तेच वाटत नाही. स्वप्नामध्ये मग म्हातारा वाटतो, स्वप्नामध्ये मग हे वाडा माझा वाटतो. मग वाडा माझा वाटतं तर ते काळाची भ्रांती आली. आणि मी म्हातारा म्हणलं तरी काळाची भ्रांती आली. आणि मी देह म्हणलं तर पदार्थ भ्रांती आली. पण हे सगळे अविद्यानं दाखवलं. मग तसं स्वप्न हे अविद्याचं आहे, जागृती पण स्वप्नच आहे. पण आता याच्यात जर वर्तमान काळात थोडं जर विचार केला है ना, तुम्हाला ते करण्याकरता है का नाही, तुम्ही कुठे गेल्यानंतर ते काय विचारता, कुठले कळतं का त्याला?
बरं, तुमचं वय किती आहे? जन्मतारीख किती आहे? म्हणजे देशाच्या काळाच्या भ्रांतीतले जीव. हो, महाराजाचा मठ पंढरीला आहे, महाराजाचा मठ आळंदीला आहे, महाराजाचा मठ काशीला आहे. पदार्थ भ्रांती आहे. महाराजांचं वय 125 वर्षाचं आहे. काळाची भ्रांती आहे. अरे ब्रह्मरूपामध्ये व्यवहार नाही. सच्चिदानंद अधिष्ठान चेतन त्याच्यात काय आहे त्याचे स्वभाव धनंजया नाही कोणीच क्रिया. अर्जुना तिथं काहीच नाही. पण हे अविद्येमुळे तुम्हाला नाही ते खोटं वाटत नाही झालं. तसं जागृती नाही स्वप्न. साधनेच्या दृष्टीनं ज्ञानदेव म्हणजे ना, ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिजे स्वप्नाची ज्ञानोबा म्हणतं. आम्हाला काय घेणं आहे? अरे ज्ञानोबा तुम्हाला सांगायला लागलो बाबा हे तुम्ही स्वप्न आहे आणि स्वप्न नुसतं म्हणण्यापुरतं असतं. त्याच्यात काय भोग्य भोगत नाही. पण बाबा म्हणून रे वेदांत सांगता येत असतो, वेदांत कळत असतो, पण वेदांत पचत नसतो, बाण असतो. वेदांत कळल्यानंतर काय सांगतो मला, कळल्यानंतर काय सांगावं, कळल्यावर त्याच्यात सांगतो. कळल्यावर त्याला स्मृती कुठलीच नाही. कळलं कसं? जर तुमचं स्वरूप कळलं तर तुम्हाला स्मरणच नाही. स्मरण केले, स्मरण केले कशावरनं? आपण खाली येऊ तुकोबारांच्या विचाराने आपण ऐकतो. त्यांनी सांगितलं, त्यांचा विचार म्हणणं म्हणजे मी बोलतो तर रूढी बोलून खरं नाही. पांडुरंग ज्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्ने पांडुरंग. आता जागृत स्वप्ने पांडुरंग म्हटल्यानंतर माझी मुलगी माझं शेत ऐकच स्मरण. ज्यांचं अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती आहे त्याला बाकीचं नसतं काही, स्मरणच नाही. असं ते काय स्मरण. तिन्ही अवस्थेचा द्रष्टा, तिन्ही अवस्था नाही, तिन्ही अवस्थेचा भ्रम आहे. काय सांगायचं गंमत आहे. तिन्ही अवस्थेचा भ्रम आहे. पण तिन्ही अवस्था भ्रमरूप आहे कळण्याकरता तुम्हाला शास्त्राने प्रक्रिया सांगू लागली क्रमाने. नाही तर तिन्ही अवस्था भ्रमरूप आहे आणि तिन्ही अवस्था अविद्याच्या आहेत. तिन्ही अवस्था कोणाच्या आहेत आहे ना? कशावरनं सांगतो तुला. माझा डोळा दुखू लागला. माझा म्हणजे कोण? डोळा कोणाचा? माझा म्हणणार वेगळा आहे का नाही? ते तर म्हणतो का मी दुखलो असं म्हणतो का? माझा डोळा, माझं पोट, माझं डोकं, मग माझा तू कोण आहे? आहे का नाही अविद्या? पण ते माझा हे म्हणण्यामध्ये त्याचा स्वरूपाची अनोळख असल्यामुळे देहाच्या ठिकाणी महत्त्व असल्यामुळे मी बाजूला असं ती अविद्या कळू देत नाही. आणि त्या देहाधिक संबंधाने सगळे धर्म अंगावर घेतले. किती धर्म घेतले? आता तुम्ही आपला विचार करा. देशाचा, काळाचा, पदार्थ किती सगळं. आणि याच्यावर एक सांख्यशास्त्र सिद्धांत पुढे गुरुजीने सांगितलं होतं. आनंद आश्रम जिथे राहत होते ना, आनंद आश्रम स्वामी, ते देवगा धर्मशाळा म्हणतात नाही, ते कन्या आश्रम आहे ना. तिथं आनंद आश्रम स्वामीच्या आधी जुनी गोष्ट, एक संन्यासी राहत होते. संन्यासी राहत होते. तिथं दादाने सांगितलं गुरुजीला किंवा त्यांच्या तुम्ही संन्यासाचं दर्शन घेऊन या त्या स्वामीच्या आश्रमात. हे सगळं गुरुजीने सांगितलं. म्हणजे पूज्य भाव असतो ना. दादा म्हणजे तुम्ही सांगितलेलं करायचं असतं, तुम्ही मी नाही म्हणतो. गेले स्वामीचं दर्शन घेतलं. स्वामीने विचारलं काय पोरं कुठे आहेत काय नाही. म्हणजे आम्ही आश्रमात. हां साखरे बुवाकडे आहेत का? खूप चांगलं. पण सांख्यशास्त्र कळलं का? सांख्यशास्त्र कळलं म्हणजे वेदांत कळत असतो बरं का. आणि तितका स्वामीला गुरुजीने सांगितलेले हे शब्द उबाळ आले. शरीराला दमा होता. उबाळ इतकं उबाळ असं खोकला आला भयंकर. शरीर असं होताना पातन झालं. असं खूप कळीच झालं शरीर. आणि ते उबाळ गेले.
ते वृत्तीचा व्यवहार दुःखाचा गेला आणि पुन्हा झाला. पोराहो, मला अशी मजा वाटली, या शरीराची इतकी व्यथा झाली, तरी माझी मी साक्षी रूपाने बघत होतो, किती मजा आहे. आणि तेव्हा मग हे वेगळेपणा होतो. सांख्यशास्त्रामध्ये वेगळेपणा असतो आणि वेदांत शास्त्रामध्ये तूच आहेत, दुसरी वस्तू नाही. पण अगोदर ते तिन्ही अवस्था अविद्याच्या आहेत, कोणाच्या आहेत कळते का रे? जागृत, स्वप्न, सुषुप्ती कळते का कोणाच्या आहेत? ते अविद्याचे आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं ना कळण्याचे आहेत. आणि न कळण्याच्या अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये पदार्थ येतात का नाही? गाय वासरू येते का नाही? बाप मुलगा येतो का नाही? मित्राला बोलतात का नाही? जागे झालं काय राहतंय? जन नव्हे तू सुखाई म्हणजे दुर्लोका शून्य सारून तेथे स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती तुमची पोहोचली. अहम ब्रह्मास्मी वृत्ती अशी झाली की मग मात्र प्रतिभिज्ञान नाही, अभिज्ञान नाही, दीर्घकाळ नाही, पदार्थ नाही, काही नाही. जिकडे पाहिजे तिकडे एक सर्वमय गोविंद हरिच्या दासा हरिदास. केव्हा? सर्व खाली ब्रह्म. केव्हा? तुका म्हणे जे जे भेटेल त्याच्या वाटी मी आहे त्या अविद्या निवृत्त झाल्यावर आहे. आणि ह्या अविद्या आहे तुम्हाला देशाचा भ्रम टाकते, तुम्हाला काळा भ्रम टाकते. म्हणून ह्या जगाला तुमचं स्वप्न तुम्हाला कळणार नाही. शास्त्राच्या दृष्टीनं प्रत्येकाला वाटतं का नाही? हां, काहीतरी समजत आहे का नाही? ते तुमची समजूत सगळी चुकीची आहे. मग याच्यावर अभ्यास करणाऱ्याला गुरुजींनी आम्हाला शिकवलं आहे. गुरुजींनी सांगितलं स्वप्न पडूच नाही, तो खरा होत नाही. पुढे स्वप्न आलं मी साक्षी वाटावं, स्वप्नाचा द्रष्टा आहे असं वाटावं, स्वप्नाला मी ओळखतो असं वाटावं. ते बी नाही जमलं. स्वप्नात मी अभ्यास करतो, मी ध्यान करतो, मी द्रष्टा आहे, जगत अध्यक्ष आहे असं वाटावं. ते बी वाटत नाही. मग स्वप्नामध्ये श्री गुरु बोध करत असं वाटावं. ते बी वाटत नाही. स्वप्नामध्ये भगवंत यावं, मी भगवंत सेवा करतो, भगवंताची मी माणूस पूजा करतो असं वाटावं. ते बी वाटत नाही. मग स्वप्नामध्ये मी जप करतो, स्वप्नामध्ये तीर्थयात्रा करतो हे वाटलं पाहिजे. आणि हे जर काही नाही वाटत तर मग नरकाशिवाय गती नाही. ते अभ्यासाचे लक्षण आहे. हे जे चिंतन आहे ते वेदांत ही असं अगोदर स्वप्न पडूच नाही. स्वप्न कोणाला पडेल? साक्षी ज्ञान स्वरूप आहे, अनाजानच त्याच्यावर पण जग सिद्ध नाही. स्वप्न कोणाला? पण कुठे उठतं हे? पण निदान स्वप्न मानलं तर स्वप्न सत्य मानू नका. स्वप्न सत्य मानूच नका. पण ती सत्य मानल्याशी तुम्ही राहतच नाही. कशावरून? हे जग स्वप्न आहे तिथपर्यंत आपण हे स्वप्न अविद्याचं आहे, जागृत नाही. हे स्वप्न आहे होय का नाही? पण स्वप्न खरं आहे का खोटं आहे? ऐकल्यावर खोटं म्हणू शका, परंतु समजुतीमध्ये ते खरेपणा का? एकच, तुम्ही जरी कुठं नाही टेकलं तर तुम्हाला इथं हात टेकावं लागतो. सुखदुःख होतच का नाही? इथं हात टेकावं लागतो. लाभ तोडतो वाटतोट करणे इथं हात टेकावं लागतो आहे ना. मग याला उदाहरण दिलं जातं की आकाशाच्या ठिकाणी ढग आला, पाऊस पडल्यानंतर आकाश भिजत असेल तेव्हा आकाशात मोठं वादळ सुटलं, वाटूळ सुटले, वाटूळ सुटले, आकाशात डोळ्यात कण जात असते. बरं, आता रोग असेल त्या आकाशात लागला असेल ना. आता किती माणसं मेले गेले, कोणता रोग मला येत नाही. कोरोना. करू ना कोरोना जाऊ दे, काय येतच नाही मला. असे जास्त काही शब्द येत नाही, बोलता येत नाही. असा रोग आहे ना. मग आकाशाला लागेल त्याचा. मग तर त्या आकाशाच्या पलीकडे जर तू साक्षी आहे तर तुला कोणता रोग आहे का? हां, एकदा काय झालं प्रश्न, स्वतंत्र व्हायच्या आधी काँग्रेस आणि रजाकार म्हणजे नियम सरकारचं पार्टी, ते काँग्रेसमध्ये भारतीय पार्टी. आणि त्या लोकांनी काय करायचं, सगळे गाव जळायचे. आपण आता बसलो
ते जर कांगरे लोक आले तर आपल्याला नुसते फुकतील, बोलायचं नाही, काही नुसतं गोळ्या घालतील. असं होतं तो प्रसंग, तो आम्ही पाहिला. त्यावेळेस होतो आम्ही. आणि शेवट स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र व्हायच्या आधी त्या इस्लामी लोकांनी, निजाम सरकारच्या लोकांनी सगळे 16 जिल्ह्यात हिंदू ठेवायचे आम्ही, असं सगळी तयारी केली. आणि सगळीकडे जिल्ह्याचे, तालुक्याचे, गाव वाटून घेतले त्या लोकांनी. मग राखडचे काही विषारी पदार्थ, काही हत्यार, हे सगळे जिकडे तिकडे झाले. आणि समजलं मग त्यावेळेस गुरुजी आणि त्यांच्या ऐकणारे परभणीच्या राखडच्या गाड्या आल्या, विषयाच्या गाड्या आल्या, ते मुसलमानी फौज आली, चौकडून हत्यार पद्धती. आता मग मृत्यू, आता किती मृत्यूला भ्यायला लागलेत लोक. हां, तोंडाला काय बांधून फक्त माणसं लांबून काय बघते काय, त्या काहीतरी हात लावतात ना, असं ते विस्तार नाही करायचा. मला गुरुजीला सांगितलं, काही लोकांनी गुरुजी असं असं आहे ना, उद्या गुरुजी अगोदर सरळ बोलायचे. आणि मग असं काय असं काय रे म्हणजे आता पण तुम्हाला मी ब्रह्म सांगितलं आहे, जगत खोटं म्हणून हे कुठं ठेवलं, मरण ते भीतर चांगलं लागलं. मग ब्रह्मकार वृत्ती कुठं राहते, भगवंताच्या आकारची वृत्ती कुठं राहते. मग ज्याच्या आकारची वृत्ती म्हणजे अविद्या आहे. खरं वाटलं म्हणजे काश्या सत्य मानलं संसार, आणि काय केले चार माझे कशाला संसार सत्य मानला. तुझ्या देखत आजा मेला, पंजा मेला, बाप मस्ता नेलो, देखत ऐकत ना तू, पण तो तेही तसे झाले. ही तुझं प्रत्यक्ष असून खरं वाटतं का नाही. ही अविद्या, आणि अविद्येचं पदार्थाची शक्ती तर खरे वाटायला लावणार अविद्या. आणि अविद्या म्हणजे स्वतः अनोळख, स्वतः अज्ञान. स्वतः म्हणजे तू ब्रह्मरूप आहेस, तू देवरूप आहेस, तू साक्षी आहेस, तू अमर आहेस, आणि हे तुला नकळू देण्याचं नाव अविद्या. आणि ती अविद्या करते, ते गप बसत नाही, ते नाही त्याच्या नादच करून कुठंही फेकून त्याचे झाले. म्हणून अविद्या ही प्रकृती, हे सगळ्या अवस्था अविद्याच्या आहेत. जागृत नाही, स्वप्न नाही, सुषुप्त नाही, नुसतं या अवस्थेचा भ्रम आहे. अवस्था नाही, अविद्याचं कार्य आहे. तरी पण हे तुम्हाला कळत नाही म्हणून शास्त्रकारांनी पुन्हा सांगितलं, जसं जागृती तसं स्वप्न, स्वप्न तसं जागृती. स्वप्नामध्ये पदार्थाचा अस्तित्वाचा आहेपणाचा भ्रम वाटतो, तसं जागृतीमध्ये सुद्धा आहेपणाचा भ्रम वाटतो. आता याच्यात थोडा विचार करा. सगळ्या ठिकाणी आत्मतत्व एक आहे का नाही. ज्ञान जेव्हा प्रमाणात महान ना, सर्व घटके पूर्ण एक नाही. सगळ्याच्या ठिकाणी आत्मतत्व, सुख स्वरूप, ज्ञानस्वरूप एक आहे सगळ्या ठिकाणी, आहे ना. मग आता सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूप एक आहे म्हटल्यानंतर बाकीचा व्यवहार कुठं काय राहिलं. अनेक पदार्थ नाही. म्हणजे याच्यावर गुरुजीचं एक दृष्टांत आहे. नाथांचा भागवताचा एक विषय आला, नाथाच्या भागवताचं सांगतो, तुकोबारायचं यागम सांगतो, आणि वृत्तीचा विचार करणं हे तुम्ही आपलं बघा. गोडपणे द्यायचा गोड, त्याचा देव झाला सकाळ. मग आनंद रूप म्हणल्यानंतर बाग कुठे राहिलं, ही प्रमाण आहे. नाथांनी याचं थोडं गंमत केली. साखरेचं डुक्कर, साखरेचं पातेलं, साखरेचे आगणी, साखरेचे सरपण, साखरेचे कपबशा, साखरेचे बाजी, साखरेचं पुरुष, हे आम्ही सगळं केलं. आणि ते त्या पातेल्यामध्ये चहाला टाकलं, आदन त्यात डुक्कर टाकलं, साखर टाकलं. हे मग आता ते डुकराचा चहा आहे का. हां, ते साखरेचं कारण बाई साखरच आहे, आणि बाई साखर असल्या बाईनं ते साखरेचं कारण तयार केलं. कडू आहे का गोड आहे. त्याचा देव झाला सकळ, आता भुज कवणे परी देव सबाई अभ्यंतरी. त्या अविद्या निवृत्त होत नाही, आणि ह्या अविद्या निवृत्त झाली ही त्याची खूण आहे. आणि अविद्या निवृत्त होणं तर गुरुकृपा, ईश्वर कृपा लागत असते. तरी पण आपण विषयाच्या संबंधाने मला चिंतनाची सवय आहे, पाठाची सवय नाही माझी आता पहिली. म्हणून हे सगळं अविद्या दाखवते. जन्ममरण अविद्यामुळे आहे, जागृत स्वप्न अविद्यामुळे आहे, आणि काय जेवढा व्यवहार तेवढा अविद्यामुळे आहे. आणि अविद्या म्हणजे न कळणं, आणि त्याला न कळण्याचा अनुभव शास्त्र सांगितलं. स्वप्न झोपेचा परिणाम आहे का नाही.
झोपेमुळे स्वप्न पडतं ना, तसं तुम्हाला अज्ञान नावाची झोप आहे आणि अज्ञान नावाच्या झोपेने त्रिभुवन स्वप्न दाखवलं. आणि मग त्रिभुवन स्वप्न दाखवल्यानंतर काय आता तुमचे 10 वाजातून आपलं समजा आणि आता निश्चिंतीने अविद्या निवृत्त झाल्यानंतर जोपर्यंत स्वरूपाची ओळख चूक होत नाही, जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं चिन्ह होत नाही, तोपर्यंत जागृत वाटेल, स्वप्नच वाटेल. पण जागृती स्वप्न ही एकच आहे आणि हे सगळे अविद्याचं कार्य आहे. याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही, याच्यामध्ये जन्यजन्य भाव नाही, याच्यामध्ये पदार्थ सत्य नाही, का आहे नाही. एक अद्भुत शक्ती असल्यामुळे हे सगळे तुम्हाला तिथं हवले, नाहीतर काही नाही. म्हणून शास्त्राने रज्जू सर्पात दर्शन दिला, चक्यरथाचा दर्शन दिला, स्थानपुरुषाचा दर्शन दिला. आणि हे दृष्टांत सिद्ध स्वप्नाने कळत असतं. ज्याला स्वप्न कळलं, मग आता स्वप्नाचा द्रष्टा आहे का जागृतीचा द्रष्टा आहे? स्वप्नाचा द्रष्ट झालं की जागृती नाही, स्वप्नच येते. मग आता हे समजा तुम्ही तुम्ही स्वयंपाक पाणी करता, कोण करतं स्वयंपाक पाणी? खरं तांबट कोणाला कळतं आहे का नाही? इकडे बसवायचं असतं. वेदांत पाठ करून सांगणार, देह बुद्धी दर्शी ठरली, जीव बुद्धी दर्शी ठरली, करता भक्ता दर्शी ठरला, तरच अविद्या निवृत्त झाली. पहिलं वाक्य काय? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. मग अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणल्यावर काय? साक्षी बिनचूक कळल्यानंतर अंत्यकरणाची अवस्था आणि अंत्यकरणाच्या अविद्यामुळे कळे अवस्था आहेत का? अवस्थेचा भ्रम आहे काय? विषाद आहे. अवस्था ही स्वप्न आहे, तिन्ही अवस्था स्वप्न आहे. तिन्ही अवस्था स्वप्नातल्या आहेत. अविद्या रूपी झोपीमुळे या तिन्ही अवस्था तुम्हाला अविद्याने दाखवल्यात आणि ते अविद्या अवस्था खोटी म्हणून देत नाही. काय ज्याच्या अविद्या निवृत्ती फल भेटते. असं नारायण म्हणतात, अविद्या निवृत्त झाली की त्याला स्वरूपाने प्राप्त आहे. आणि अविद्या म्हणजे एकच शब्दात न कळणे. काय कोणा कळणे? तू कोणाशी न कळणे, तू कोण आहे हे न कळणे. तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू प्राण नाहीस, तू ज्ञान स्वरूप साक्षी स्वरूप आहेस. अंतःकरणात स्फूर्ती नाही, मनाचा संकल्प नाही, बुद्धीचा निश्चय नाही, चित्ताचा चिंता नाही, अहंकाराचं मी पण नाही, काय नाही. हे सगळं अविद्येचं कार्य आहे आणि याला तू जाणतो. तो तुझ्या ज्ञानाने हे सगळं करतं. मध्ये काय विद्यावृत्ती सात्विक आहे, त्यात तत्वमसी महावाक्याच्या द्वारे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झालेली, ती वृत्ती ह्या तिन्ही अवस्थेचे प्रकाशक. अविद्या निवृत्ती झाल्यावर अविद्या निवृत्ती झालं राहतच नाही. सोपाधिक अध्यास कळला जीवन मुक्त असतो, निरुपाधिक अध्यास कळला तर पदार्थ भावनेमध्ये असतो. कारण अध्यास नसलेला पदार्थ वाटणं. अध्यास म्हणजे काय? भ्रांती आणि भ्रांती ज्ञानाचा विषय. भ्रांती म्हणजे स्वरूप न कळणं, हेच नाव भ्रांती. भ्रांती यात दुसरा अर्थ नाही. आणि त्या भ्रांतीमुळे पदार्थ वाटतात. पदार्थ कोणते? नामरूप. नामरूप म्हणजे झाडं, झुडपं, माणसं, कुत्रे, मांजरे हे पदार्थ म्हणावं. या पदार्थाच्या ठिकाणी भेदबुद्धी राहते, त्याला खरं वाटायला लावते. ते कोण वाटतंय? एकदा काय झालं, गुरुजी आम्ही सगळे येऊ लागलो पादुकाकडं पंढरीकडं. चिंतन चालू होते, दुःख कर गेले समाधान. आम्हाला गुरु अरे मला ते ब्रह्म आता कसं करायचं? आम्हाला ते डुक्कर दिसलं, गुरुजी म्हणते ते ब्रह्म. एवढंच नाही म्हणले, गुरुंची वृत्ती इतकी फांदी की आनंदात पोहोचल, तिथं गडबड लोळू लागली रस्त्यावर. अशी स्थिती असते परमार्थाची. तेव्हा तो परमार्थ झाला. आणि मग त्याला लोकराज कशाची, देहबुद्धी कशाची, काढायपर्यंत कशाची, खाण्याचा विचार कशाचा, काय नाही. ते एक जावी त्याच्या अंशात होता तिथंच करा. त्या स्थितीला गेल्यावर तुम्हाला कळणार आहे. म्हणून जागृती नाही, स्वप्नच आहे. पण ते पदार्थाच्या भ्रांतीमुळे दीर्घकाळाचा भ्रम आहे
आणि पदार्थाचे खरेपणा वाटणं हे भ्रमच आहे आणि त्याचं ज्ञान हे पण भ्रमच आहे. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय दोन्ही अविद्येचं कार्य आहे. म्हणून जागृती नाही ते स्वप्नाचं आहे. कालची जागृती आज नाही, कालची जागृती आज वाटते हे अविद्या दाखवते. हो का का आहे का नाही? कालचे आम्हाला कालची जागृती आज वाटते ना, पण तू थोडा विचार कर, स्वप्नामध्येही तुला स्वप्नात दुसरे पदार्थ कालचेच आज वाटायला लागले. स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्नातच स्वप्न पडतं आणि ते पहिले पदार्थ आता वाटायला लागले. ही भ्रांती. तसं कालची जागृती आज वाटते भ्रांती. त्याला दुसरं उदाहरण तुम्हाला कळलं जाईल, होय का नाही? दुसरं उदाहरण असं, आता तुम्ही इथं जागे आहेत ना, हो ना, मग जागे असलेल्या पदार्थात सत्यपणा राहतो का नाही? मग आता तुम्ही जर त्याच्यामध्ये नामरूप पदार्थामध्ये अस्थिभाती पाहिलं तर नामरूप राहील का? आता याच्यामध्ये सोनं असताना त्यात नामरूप राहते का? सोन्याच्या दृष्टीने नामरूप आहे का? तसं आता इकडे घ्या, तुम्ही मी सच्चिदानंद आहे असं जर म्हणलं तर नामरूप राहते की नाही? नामरूप राहते का? म्हणजे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे, मग चैतन्याच्या दृष्टीनं ही भ्रांती आहे, चैतन्याच्या दृष्टीने हे स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? सगळं स्वप्न आहे. आणि स्वप्न म्हणजे नुसतं म्हणण्यापुरता वस्तू असते. तसं ही जागृती नाही, स्वप्न आहे. आणि ही जागृती वाटणं ही भ्रम आहे, नाही तरी स्वप्नात है. जो ऐसे कहे स्वप्न के पदार्थ साक्षात अविद्या के परिणाम है और जागृत के पदार्थ साक्षात अविद्या के परिणाम नहीं, किंतु घट की उत्पत्ति दंड चक्र कुलाल से होवे है, ऐसे सर्व पदार्थन की उत्पत्ति अपने अपने कारणते होवे है, साक्षात अविद्या से नहीं. जो साक्षात अविद्या के परिणाम होवे तो आकाशादिक क्रमते पंचभूतन की उत्पत्ति और पंचीकरण बिन से ब्रह्मांड की उत्पत्ति श्रुति से कही है, सो असंगत होवेगी. याते ईश्वर सृष्टि जागृत के पदार्थ अपने अपने उपादान के परिणाम है, अविद्या के साक्षात परिणाम नहीं. अशी एक शंका आहे, त्यामुळे अनुवाद आहे. हो असं कसं म्हणता तुम्ही? जागृतीचे पदार्थ कारण वेगळे आहेत. मातीपासून घट आहे, बियापासून वर्ष आहे, कपडा दोऱ्यापासून तुंतो आहे. मग आपापल्या कानापासून जे पदार्थ उत्पन्न घडतात खोटं कसं म्हणता तुम्ही? अविद्याचं कसं म्हणते? अरे हो, ईश्वर सृष्टी आहे. अरे हो, परंतु हे सगळं तुझ्या न कळण्याचेच परिणाम. घट स्वप्नात काय नाही सांगा ते. स्वप्नातला घट काय पाण्यापासून झालेलं वाटतं का? स्वप्नातलं गाडगं मातीचं वाटतंय का नाही? स्वप्नातलं तंतू पटतंतूच वाटतं का? मग हे ते एकच आहे. फक्त न कळण्यामुळे तुला सगळे दुःखाचा बाजार आला. न सांगू का तुम्हाला काय करावं रे? इतकी गंमत आहे का? किती गंमत आहे. लहान मुलाची लघवी त्याच्या तोंडात जाते, त्याला कळते का? लहान मूल आपल्या दृष्टीने हात भरत आहे आणि ते तोंडाकडे नेते, तोंड कळते का? ही न कळण्याची व्यवहार तुम्हाला वाटतं. हीच बोंबाई तुमची. ही जसे तुम्हाला कळतं ना, तशीच तुम्हाला भगवंताची ओळख नसल्यामुळे, भगवंताची ओळख नसल्यामुळे, तुमच्या स्वरूपाची ओळख नसल्यामुळे ही तुम्हाला भोग राहील. कसं काय? का ते अभंग म्हणला बघ, फार मोठा गमतीचा अभंग होता तो. नरकमताने भरले पण याच्या आधी एक दुसरा अभंग असंच साहित्याने म्हणला. आता माझं पाठ नाही ना ते, पण हे सगळं अपवित्र असतं इथलं. शरीर दुःखाचे कोटर, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे स्थार, नाही अपवित्र शरीर राहायचे आहे ना एक. आणि याच्यापेक्षा समर्थ रामदास सांगतो, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास झाले, शरीर आपले काळे. तर हां,
त्याच्यापेक्षा दुसरं सांगतो आणखी. रजेश्वरीचा जो विटाळ त्याचा आळून झाला गाळ, त्या गाळाचे शरीर केवळ आहे. आता रजेश्वर म्हणजे 4 दिवसाबाईला मासिक पाळी येते, ते रक्त असं नसलेलं, त्या रक्ताचा चिखल होतो पोटामध्ये आणि त्या पोटात त्या विटाळाचं साचलेल्या रक्ताचं चिखल होतं आणि त्या चिखलाचे शरीर आहे. साधू म्हणते शरीर विटाळाचे आळे. शरीर कशाचं आळे? आळं म्हणजे असं घोरून माया पोहा शरीरामुळे, माया मोह शरीरामुळे, हे सगळं अविद्याचं कार्य. मग हे कुठे अविद्या करून देतं? मग आता जागृती आहे का स्वप्न आहे? साधूंच्या दृष्टीनं ती जागृत नाही, स्वप्न आहे, आणि तुमच्या दृष्टीनं स्वप्न ती जागृती आहे. मग साधू जिथं जाग आहेत तिथं तुम्ही झोपलात, तुम्ही जिथं जागेत तिथं साधू झोपलं का? साधू स्वरूपानंदात निमग्न, तुम्ही विषय ह्या विश्वरूपी स्वप्नात आहेत. पण हे स्वप्न आहे, तुम्हाला आज नाही कळलं तर सतत विचार करा, म्हणजे हे कळेल. तुम्ही आत्मस्वरूप आहेत, तुम्ही ब्रह्मरूप आहेत, तुम्ही देवरूप आहेत, तुम्ही जहाजिक जगत नाही, तुम्ही मन नाहीत, तुम्ही शरीर नाहीत, तुम्ही काय नाही, हे सगळं मायाचा पसार आहे. आणि माया म्हणजे तुझी वासना, माया म्हणजे तुझं स्वरूपाची अनओळख. आणि हे न कळल्यामुळे जागृतीमध्ये जगकाळाचा भ्रम होतो, त्याच्यामध्ये आपापलं कानापासून उत्पन्न होतं, असं त्याने अनुवाद केला. मातीपासून गट होतो, दोऱ्यापासून कपडा होतो, बियापासून झाड होतं, मग ह्याला स्वप्न कसं म्हणावं है ना? तर ही सुद्धा अविद्याचं कार्य ती सांगतात. स्वप्न के तो सारे पदार्थ अविद्या के परिणाम है। तिनका एक अविद्या उपादान होने से 3 पदार्थन की और तिनके ज्ञान की एक अविद्या से एक काल में उत्पत्ति संभव है। जागृत के पदार्थ भिन्न भिन्न कारण से उत्पन्न होवे है। कार्यते पहली कारण होवे है और कारण में कार्य का लय होवे है। या ते घट की उत्पत्ति से प्रथम और घट नाशते आगे मृत्पिंड रहे है। इस रीति से कोई पदार्थ अल्पकाल स्थिर और कोई अधिक काल स्थिर कार्य कारण है, तैसे स्वप्न के नहीं। हां, तर हे जागृतीचं सांगितलं. जागृतीमध्ये काय फरक आहे, स्वप्नामध्ये काय फरक असं दाखवलं ना. तर जागृतीमध्ये दीर्घकाळाचा प्रतीत येतो. दीर्घकाळ म्हणजे अधिक काळ वाटणं, आयुष्य वाटणं. हां, अरे हे 4-5 वर्ष झालं हे घेतलं, ह्याला काढते बरं. आणि तो पदार्थ प्लास्टिकपासून झालेला आहे. मग जागृतीमध्ये आपापलं उपादान कानापासून पदार्थ झाले आणि तुम्ही तर हे म्हणतात अरे बाबा रे ते सारखंच आहे. कारण स्वप्नामध्ये सुद्धा दीर्घकाळ वाटतो. स्वप्नामध्ये त्या पदार्थाचं उपादान कारण तेच वाटतं. स्वप्नामध्ये काय तुम्हाला तंतूचं घट वाटतं का? स्वप्नामध्ये तंतूचा पटच वाटेल, स्वप्नामध्ये मातेचा घटच वाटेल. आता त्याच्यापेक्षा सांगूच का गुरुजीच्या भाषेत? स्वप्नामध्ये गायला कुत्र होते का? नीट लक्षात घ्या. विषय व्यवहार आहे, व्यवहार नाही, व्यवहार स्वप्न आहे सांगायचं त्याला. मग ज्याच्या कानापासून ते होत आहे, मग स्वप्नातसुद्धा तसं वाटतं रे. स्वप्नात सुद्धा आंब्याला आंब्याचेच फळ येतात, चिंचाला चिंचाचेच फळ येतात. हो, स्वप्नामध्ये दुसऱ्या ज्याच्या वस्तू तेच वाटतं. पण हे सगळं अविद्याचंच कार्य सगळं. आणि तुला जे वाटायला लागलं ना, हे अविद्यानं नानत्व दाखवलं. नानत्व कोण दाखवते? अविद्यात बहुरंगी विकरली यायची माया. बहुरूपाने ती विकारली. कोणती माया? अनंत रूपाने माया विकारलेली आहे. बहुरूपी विकारली अशी माया ती अविद्या. म्हणून स्वप्न आणि जागृती एकच आहे. सो शंका बन नहीं काहे ते जागृत के पदार्थन की न्यायी स्वप्न के पदार्थन विषयी कार्य कारण भाव प्रतीत होवे है। जैसे किसी को ऐसा स्वप्न होवे मेरी गऊ के वत्स हुआ है अथवा मेरे स्त्री के पुत्र हुआ है, तहा गऊ और स्त्री विषय कारणता की प्रतीति और बहुत काल स्थायीता की प्रतीति होवे है। वत्स और पुत्र विषय कार्यता और अल्पकाल स्थिरता प्रतीत होवे है और सारे समकाल है, कोई किसी का कारण नहीं। किंतु गऊ वत्स श्री आदि कन का विद्या ही उपादान होने ते जागृत विषय भी कोई अधिक काल स्थायिक कारण स्वरूपते कोई न्यून काल स्थायी कार्य रूपते स्वप्न की नहीं प्रतीत होवे है।
कोई किसी का परस्पर कार्य कारण नहीं, किंतु साक्षात अविद्या के कार्य है. साक्षात आता स्वप्नामध्ये सुद्धा काय कारण वाटत नाही. मला मुलगा झाला, मातीपासून घट झाला, चिंचाला चिंचाचं वर्ष चिंच आली, काय कारण व्हावं नाही, पण नाही झालं. हे सगळ्या अविद्येमुळं वाटतं. त्याच्यात देश काळ नाही. जसं तू आता आम्हाला सांगितलं की जागृतीच्या पदार्थाचं कार्यकारण भाव आहे, त्याचं उपादान काय, अरे तसं नाही व हे सगळं अविद्येचं कार्य. स्वप्नात तेच वाटतं, जागृतीत जसं वाटतं तसं स्वप्न असंच वाटतं, परंतु ही अविद्येने थोडा भिन्न भाव दाखवला. कसं सांगू गंमत आहे. थोडं आहे का 2 मिनटं आहे ना. आत्मस्वरूपाने हे नामरूपात भेद आहे का? आत्मस्वरूप जर पाहिलं नामरूप वाटतंय का? यांचं वय जास्त, माझं वय जास्त, तुझं वय कमी, यांचं वय कमी, हे अविद्या म्हणायला लागली. हे मी त्यांची मुलगी, ती माझे वडील, हे अविद्या म्हणायला लागली. एक साधू बाबा आहे, ते अविद्या म्हणायला लागली. ही माझी आई आहे, अविद्या म्हणायला लागली. तो ज्या दिशेने तो एकटाच आहे, दुसरी वस्तूच नाही तुला सोडून. तू जर तुझ्या मूळ स्वरूपाची राहिलास, तो सच्चिदानंद ब्रह्मरूप अशी जर तुझी वृत्ती राहिली जागेवर, तर तुला दुसरी वस्तू दिसणार नाही. कशावरून? चरण संस्कृती बोलती चालती जे खती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी, सासुरे माहेर सासरातील देखची त्या भरता हरिते होते. अविद्येची सगळे म्हणजे सगळं परमात्मा आहे का नाही, समस्त श्रीवासुदेव आहे का नाही, पण हे कळत नाही. त्याचं नाव अविद्या. आणि त्या अविद्येने नाना प्रकारचा उपादानाचा भेद दाखवला, अनेक प्रकार नानातोने करून टाक. पण हे सगळं अविद्येचं कार्य आहे. अविद्यामध्ये सुद्धा दीर्घकाळ परिस्थिती, अविद्यामध्ये कार्यकारण भाव परिस्थिती. तसं जागृत आणि स्वप्न काही फरक नाही, सोबने नाही. पण का वेदन सांगते तो कळत असतो, पण नाही. श्रुति विषय जो क्रमते सृष्टि कही है, तहा सृष्टि प्रतिपादन में श्रुति का अभिप्राय नहीं, किंतु पंचमहाभूताचे क्रमाने उत्पन्न सांगितली, आणि हे सृष्टी असणारी वेद असणार आहे असं त्याचं तात्पर्य क्रमाने सांगण्याचे. किंतु अद्वैत बोधन में अभिप्राय है. मग सगळे त्याचा अभिप्राय तात्पर्य काय? सृष्टीचा अद्वैत बोधामध्ये हे क्रमाचा भ्रम आहे. क्रमाचा भ्रम. हो. कशावरून दिला मुलगा? त्या मुलाला आई मूल भ्रम आहे का नाही? भ्रम आहे का नाही? ते युगपत आहे. अगोदर आई, नंतर मुलगा, याच्यात 9 महिने झाले, 9 महिन्यानंतर 9 दिवस झाले, नंतर बाळ. हे सगळा भ्रम आहे. आपण कुठं कळते? सारे पदार्थ परमात्मा से उपजे है, याते ताके विवर्त है. जो जाका विवर्त होवे सो ताका ही स्वरूप होवे है. याते सारा नामरूप ब्रह्म ते पृथक नहीं, ब्रह्म ही है. इस अर्थ का बोधन करने को सृष्टि कहिए, सृष्टि का और प्रयोजन नहीं. एकोम भाऊ संप्रदाय एकने कंटिन्यू म्हणून केलेले 14 म्हणून परमात्मापासून ब्रह्मापासून जगत विवर्त आहे. आणि विवर्त असतं त्या अधिष्ठानं वेगळं नसतं. समुद्राचे लाट समुद्रावर वेगळे नाही, अलंकार सोनं वेगळं नाही. त्याप्रमाणे विवर्त असणारा पदार्थ, भ्रमाने मांडलेला पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो. तशावरून अधिष्ठान ज्ञान झालं की दुसरी वस्तू नाही असं वाटतं. आता त्याच्यात एकच अनुभव करा, तुमच्या मीचा शोध तुम्ही कळा, म्हणजे गोड सुद्धा. तुम्ही तुमच्या स्वरूपाशी दिसलात, मी आत्मा आहे म्हणून दुसरी तुम्हाला वस्तू दिसत नाहीच होतं. याला एकच नेहमी उदाहरण आहे. सोन्याचं मुदी आहे, सोन्याचं घंटं नाही, सोन्याची नथ आहे. सोनं कोण पाहिलं तर काय? बरं, दोर कोण पाहिलं तर काय? ही गाडीची आहे, ही शूटर आहे, ही लुंगी आहे. दोर कोण पाहिलं तर काय? तसं तू ज्ञान स्वरूपाकडून जर पाहिलं तर वस्तू एकच आहे, दुसरी नाही. म्हणून अनंत रूपे अनंत वेशी, देखील माय मी त्याचे, अनंत रूपे देखील माय त्याचे, त्याच्यामुळे तेच अनंत रूपाने. मग त्याला किती सांगितलं? ज्याला अनंत रूपाने विषय जर केला, ज्याला 11 वाद्या कळला त्याला अन्वय व्यतिरिक्त कळलं. ज्याला 11 वाद्या कळला त्याला परमार्थ कळला, आणि ज्याला 15 वाद्या कळला त्याला निश्चय बांधला. 15 वाद्याच निश्चय आहे.
आणि 11 अध्यात विवर्ताचं नानवतो कसं आहे ते तर ज्ञानेश्वर नीट आता आम्हाला थोडी थोडी कळते आयुष्य भरत आलं लोक सांग म्हणून हे सगळं स्वप्न नाही जागत नसते स्वप्न नाही वराला नाही ज्ञान पाहता स्वप्न चिरले तो जागा झाला की हे सगळं त्याचं ब्रह्माच्या ठिकाणी पाहिलं तर आता किती उदाहरण जर सांगितलं तर हनुमंतीला विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी सांगितलं शरीर तुझा दास जेवण तुझा अंश आत्मस्वरूप तुम्ही एक रामप्रमाणे प्रत्येकाला विचार तुमचं कोणी आपापलं भावने सांगितलं हनुमंती म्हणजे बाबा आता विचारलं सांगतो हे सूर्य आहे तुझा दास जेवण तुझा अंश आणि आत्मस्वरूपण तुम्ही येतं मग आत्मस्वरूपण तो एक मी म्हणलं जीव राहिला कुठे देह राहिला कुठे तसंच हे तुम्हीच हे आमचं नका तुमच्या ज्ञानाकडं राहा तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये आनंदामध्ये रमा हे व्यावहारिक बुद्धीचे माती करा व्यावहारिक बुद्धीला आश्रय देऊ नका जगतसत्य तो बुद्धीला आश्रय देऊ नका हे न कळण्यामुळे तुम्हाला अखंड दुःख भोगावं लागतं हे तुम्ही तुमच्या स्वरूप कैसा हुशार सावध राही आणि आपलं ठेव अरे तू कसा विचार राहा बाबा सावध राहा लक्ष ठेव जो ज्या पदार्थाला जाणतो तो त्या पदार्थातून वेगळा असतो आणि जो पदार्थ पाहण्यात येतो तो मिथ्या असतो म्हणजे म्हणण्यापुरतं त्याला मनुष्य सुद्धा आयुष्य नाही त्याला मनुष्य सुद्धा आयुष्य नाही आता पण किती शब्द ऐकले तुम्ही किती वेळ राहिले शब्द ती बोंबत जगाची हे न कळण्याची असे पण म्हणून ते स्वप्नामध्ये सुद्धा परस्पर आपापलं कारणापासून वाटतं पण हे सगळं अविद्येचंच कार्य आणि जे विवर्त असतं जे अध्यास असतो जो कुठं पदार्थ असतो तो कोण रूप असतो अधिष्ठान रूप असतो हे परमात्म्यापासून जग झालं सत्य तो म्हणणे सुरतेचं तात्पर्य नहीं। कहा क्रम का जो कथन है स्थूल दृष्टि को विपरीत क्रमते लय चिंतन के निमित्त है ताका भी अद्वैत बोध ही प्रयोजन है या ते क्रम कथन में भी त्यालाही कळेल क्रम सांग अविद्या अविद्यापासून आकाश आकाशापासून वायू वायूपासून तेज तेजापासून जल जलापासून काय पृथ्वी हे उलट क्रमाने लय चिंतन करता सांगितलं वास्तव क्रम सांगण्याचं काही शास्त्राचं हे नाही वेदाचं वस्तू नाही तर त्याचा क्रम काय सांगावं वस्तू नाही त्याला बोलू आमचे दर्शन आता वेळच्या मिशा पांढऱ्या आहेत का काळे त्या वेळेला मिशा असते नाही तिथे काळं पांढरं काय प्रश्न तसं आयुष्य नाहीच तिथे विचार काय करायचा काळ्यात का पांढऱ्या नाही रे तसं अविद्यामुळं वाटायला अविद्या नाही तिथे कार्य नाही एक परमात्मा एक ब्रह्म तोच आहे ताका भी अद्वैत बोध ही प्रयोजन है या ते क्रम कथन में भी अभिप्राय नहीं हा त्या श्रुतीचा सुद्धा तात्पर्य क्रमामध्ये नाही अद्वैतामध्ये चिंतन सृष्टि में क्रम नहीं है किंतु सारे पदार्थ एक अविद्या से उपजे है जिनका परस्पर कार्य कारण भाव और पूर्व उत्तर भाव अविद्याकृत स्वप्न की नई मिथ्या प्रतीत होवे है पूर्व उत्तर सुद्धा नाही कार्य भाव पूर्व म्हणजे प्रकृती उत्तर म्हणजे जग हे सांगण्यावर तात्पर्य नाही पण हे क्रम का सांगितलं मंद जिज्ञासा करता अगोदर अविद्या नंतर त्याचं कार्य प्रथम प्रकृती पंचमाभूत हे फक्त क्रमवरून सांगितलं मंद जिज्ञासा करता वास्तव त्याचं कार्य कारण भाव नाही श्रुति ने तीन की आपस में कार्य कारणता और पूर्व उत्तरता कही है सो लय चिंतन के निमित्त कही है ध्यान में यह नियम नहीं जैसा स्वरूप होवे है तैसा ही ध्यान होवे है याते जागृत के पदार्थन का आपस में कार्य कारण भाव नहीं किंतु दृष्टि सृष्टिवाद का अंगीकार बस दृष्टी सृष्टिवाद कळलं बरं कळलं दृष्टी सृष्टी म्हणजे काय दृष्टी म्हणजे ज्ञान सृष्टी म्हणजे पदार्थ आणि दृष्टी सृष्टिवादाचं एकच वरून देश काळ नाही म्हणण्यापुरता पदार्थ आहे प्लास्टिकची भावली पाहायला आहे का भोगायला फक्त म्हणायला वस्तू नाही अरे काय सांगू कळलं ना रे तुम्ही ज्या काळी ती वस्तू त्या काळी आमच्याकडे ती वृत्ती आहे का नाही का तो पदार्थ आहे आता ते प्लास्टिक आहे का काय आता ही बॅटरी आहे का नुसते प्लास्टिक आहे ना मग प्लास्टिकची नजर कुठं
नामरूपाची नजर आहे. तसं हे सगळं परमात्मा आहे का नाही? पण परमात्मा कुठं वाटतो? हे नामरूप वाटायला लागलं. नामरूप माया अविद्या असते. अविद्यानं नामरूप दाखवलं नका. सांगतो तुम्हाला ओव्या मावलीची पतीची आरोपणे लाजून अंगाची मिरवणूक केले एवढे नामरूपाचे निर्गुण निराकार अधिष्ठान चेतन असणारे तो आहे अविद्याचा मालक. पण ते मालकाला ती लाजली आणि मालकाला सुशोभित बनवलं आहे, केले नामरूपाचे लेणे. मग नामरूपाचे लेणे चित्त आहे का त्याला आहे? ते नामरूप आहे का? मग सोन्यामध्ये अलंकार आहे का? अलंकार सोनं आहे. हां, अलंकारात सोनं आहे का? सोन्याचा अलंकार आहे. हां अलंकारच हां, सोन्यात झालं हे लक्ष आहे. आता त्याच्या पुढे चला. ज्या काली तुम्ही अलंकार पाहा त्या काली सोनं आहे का नाही? मग ज्या काली मी जे हे करता बघतो त्या काली तो ज्ञान रुपायचं का नाही? मग हे कुठं कळायला लागलं? मग महाराज कीर्तन करतात, कीर्तन करणारा महाराज तर महाराज कीर्तन करतात. महाराज कीर्तन करतच नाही आणि कीर्तन करणारा महाराजच नाही. हे सगळं बाधित अनुवृत्तीचा व्यवहार आहे. आणि हे कळलं हे सांगते. हे बाकीच्या सात्विक श्लोकाला खूप वाईट वाटतात. ते वेदांताने आमचं वाटोळ केलं म्हणतात. मध्ये एक लेख काढतात, गुरुजी गेले म्हणून फार चांगलं झालं. वेदांत पंढरपूर असलं होतं त्यात मी ठेवू इतकं बुद्धिहीन माणसं आहेत ते. पण मी तिथं होतो. मी म्हणून महाराज गुरुजीने जे केलं ते तुम्ही वाटोळ केलं. अरे ज्ञान ऐका, खरं सांगा ना लोकांना. पण नाही झालं. विषय आसक्त लोक असतात, कामर लोक असतात, ते खरं सांगत नाही. पण जो खरा महात्मा आहे तो बरोबर सांगत. बघ ना श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. विषय पामराला ज्ञान आवडत नसतं. आधी म्हणतो अधिकारी प्रकरण लिहिलं ना अगोदर ज्ञान अधिकारी प्रकरण लिहिलं आणि ते अधिकारी प्रकरण तुम्ही अधिकारी आहात. तुम्हाला हे कळतं का नाही? गायला कळत का? मग तुम्हाला कळत आहे तुम्ही अधिकारी नाहीत का? मग तुम्हाला अधिकार असताना तुम्हाला कळत असताना बी तुम्ही कसं काय करता कोण असतं? चल बस ना. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. निश्चयाचं फक्त इथं का इधर का करणार उधर लगा के देना. ऐसे नाम रूप ब्रह्मची कृष्णाची. है ना. जेवण केलं असतं ही सांगते नसतं. चला वाला. राम कृष्ण हरी दत्तगुरु. अरे ते भाऊला विचारायचं राहिलं ते उमापोटचं काय तर. हा विचारू आता भाऊंना. कल्याणला विचारा. आता कल्याण असेल जायचं करा आता.